नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली 20 डिसेंबर भागामध्ये सावली पूजा मांडते आणि म्हणते, वहिनी प्रसाद सारंग सरांनी खाल्ला नाही तर काहीच उपयोग होणार नाही. अमृता म्हणते, सावली तू सगळं भक्तिभावाने करते ना, सगळं ठीक होणार. सारंगला फोन येतो, तो बबलू आलोच. तिलोत्तमा विचारते, काय झालं सारंग? तो येतो, तिच्या शेजारी बसतो आणि म्हणतो, आई तुम्हीच आम्हाला शिकवलं, कुठली परिस्थिती आली ना शेवटपर्यंत प्रयत्न करायचे आणि ते आम्ही करणार. रूपम कॉस्मेटिक ही कंपनी तिलोत्तमा मेंदळेंची होती, आहे आणि तिचीच राहणार. सगळ्यांना खूप बरं वाटतं. सारंग म्हणतो, विश्वास ठेव माझ्यावर. तिलोत्तमा म्हणते, तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, जा तू. राजकुमार निघणार, तो सारंग म्हणतो, नाही दादा. सोमला म्हणतो, चल. ते गाडीतून जात असतात आणि इकडे सावली देवापुढे महालक्ष्मीची कहाणी वाचत असते. सारंगला एक फोन येतो, तो म्हणतो, अच्छा हार्ड डिस्क गाडीमध्ये आहे का? तेवढ्यात त्याच्या गाडीपुढे एक काठी टिकीत म्हातारी येते. पटकन गाडी थांबते. सारंग खाली उतरतो आणि म्हणतो, आजी तुम्हाला लागलं नाही ना? आजी नाही म्हणून मान हलवते. सारंग म्हणतो, तुम्हाला सोडू का मी? हे बघा आम्ही इकडनंच चाललो. आजी म्हणते, तुम्ही इकडून नका जाऊ, रस्ता बंद आहे, इकडच्या रस्त्याने जा. सारंग म्हणतो, ठीक आहे. आजी निघून जाते आणि सारंग त्याच रस्त्याने गाडी घेतो. त्याला एक समोर गाडी दिसते. सारंग गाडी थांबवतो. दुसऱ्या गाडीतून ड्रायव्हर खाली उतरतो आणि म्हणते, गाडी का अडवली? सारंग त्याला पकडतो आणि ढकलून देतो आणि ऐटीत गाडीसमोर उभा राहतो. त्या गाडीतून एक जण उतरतो आणि म्हणतो, काय सारंग मेंदळे, सकाळी पेपरमध्ये न्यूज आली, तिकडे ऑफिसला जायचं सोडून तू माझ्या ऑफिसपुढे काय करताय? डोक्यावर परिणाम झाला का? सारंग हसत म्हणतो, माझ्या डोक्यावर परिणाम झाला की नाही याचा विचार तुम्ही नका करू प्रभाकर राव, तुमच्या डोक्यावर परिणाम झाला याचा विचार करा. तुम्हाला काय वाटलं, तुम्ही आमच्या कंपनीचा ब्रँड चोरताल? आणि जर तुमची वृत्ती असेल, तुम्हाला त्याचं काहीच वाटत नसेल, तर हे मला पण नाही चुकीचं वाटत. तुम्ही करू शकता तर मी पण करू शकतो. तो तावो 6च्या आत कोर्टात हजर व्हा आणि पुरावे सादर करा, नाहीतर निकाल आमच्याकडून लागेल. आता बबलू हळूच जातो, गाडीचं दार उघडतो आणि बॅगमधून हार्ड डिस्क काढतो. तो आता येतो आणि सारंगला देतो. सारंग दाखवत म्हणतो, पुरावे तर आमच्याकडे, निकाल कसा लागेल? प्रभाकर ओरडायला लागतो. तेवढे सोम मध्ये येतो आणि खुणवतो, मागे हो. आणि सारंग त्याची कॉलर पकडतो आणि नंतर कपडे व्यवस्थित करतो आणि म्हणतो, ब्लेझर छान आहे. सावलीची कहाणी संपते. तेवढ्यात तिलोत्तमा आणि ऐश्वर्या येतात. ऐश्वर्या म्हणते, हिचं नाटक कधी संपतच नाही. ही आल्यापासनं बॅक टू बॅक प्रॉब्लेम येत आहेत, पण हिला याचं काही वाटतच नाही. तेवढ्यात सगळेच येतात. चंद्रकांत म्हणतो, ऐश्वर्या प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे ना? ऐश्वर्या म्हणते, डॅड पण प्रॉब्लेम आला आहे ना? अमृता म्हणते, ऐश्वर्या एवढा मोठा प्रॉब्लेम होता, किती लवकर सॉल्व झाला. ते आता सगळ्यांसमोर येते आणि म्हणते, ऐश्वर्या सावलीने जी पूजा मांडली त्यामुळे आपल्यावरचं संकट गेलं. आजपर्यंत एवढी संकट आली, पण कष्टाने उभी केलेली कंपनी बुडेल एवढं मोठं संकट कधीच आलं नव्हतं. आता चंद्रकांत नील स्माईल करतात आणि मान हलवतात. अमृता म्हणते, बरं ते आलं आणि एका झटक्यात निघून गेलं. मला खरंच असं वाटतं, ही सगळी ताकद ना सावलीच्या श्रद्धेची आहे. तिलोत्तमा म्हणते, अमृता बाद झालं, आणि तिच्या श्रद्धेची ताकद वगैरे काही नाही आहे. माझ्या लेकाच्या मेहनतीचं फळ आहे. त्याच्या यशाचं श्रेय मी या मुलीला नक्कीच देणार नाही. काय राजकुमार, मी बरोबर बोलते ना? तो मान हलवतो आणि निघून जातो. चंद्रकांत म्हणतो, अगं तिलोत्तमा, पण ती पण आणि तिच्या मागे ऐश्वर्या पण निघून जाते. चंद्रकांत म्हणतो, सावली देवीची आरती झाली का? सावली म्हणते, नाही. तो म्हणतो, चल आपण करूया देवीची आरती. तिघं देवीची आरती करतात. तेवढ्यात सारंग, सोम आणि बबलू येतात. अमृता म्हणते, सारंग. तेवढ्यात सावली त्याच्यासाठी प्रसाद घेऊन येते. अमृता सारंगला आरती देते आणि त्याने सारंगला ठसका लागतो. पटकन सोम सावलीच्या ट्रेमधलं पाणी उचलतो आणि सारंगला देतो. आता अमृता हळूच सावलीकडे बघते, कारण दोघींची पूजा आता सफल होते. तारा आणि भैरवीची गाडी येते. दोघी खाली उतरतात. तारा म्हणते, मम्मा पण तू ह्या घरामध्ये सावलीची कशी बोलणार? भैरव म्हणते, चल ग, मी बरोबर करते. ती आज जाते म्हणते, हाय तिलोत्तमा. तिलोत्तमा हसून म्हणते, भैरवी, तारा बसा ना बसा. सावली बाहेर येत असते. दोघींना बघते आणि पटकन आत जाते. सकुताई म्हणते, सावली किती जण आले ग बाहेर? सावली म्हणते, दोघी. सकू बबलूला म्हणते, बघ मी बरोबर ओळखलं,
दोघीच असणार. बबलूंचं सकूताई चल ना पटकन. सकू म्हणते अरे एवढा चहा देते आणि लगेच जाऊया. तो नको नको. सकू म्हणते सावली तू चहा देतेस का? नाही म्हणजे दवाखान्यात जायचे म्हणून. सावली म्हणते मी. पण सकू म्हणते दे दे आणि दोघंही निघून जातात. सावली विठ्ठलासमोर जाते आणि हात जोडून म्हणते विठ्ठला, भैरव माईला कळालं ना मी कुठल्या परिस्थितीत या घरामध्ये राहते तर माझ्या मायरी सगळं कळणार आणि ते काळजीत पडतील. आता तूच काहीतरी कर. ती चहा घेऊन जाते. भैरव म्हणते काय ग कशी आहेस? सावली फक्त मान हलवते, चहा ठेवते आणि निघून जायला लागते. तिलोत्तम म्हणते भैरवी काही लोकांचे नशीब किती पटकन बदलतात ना. एकदम श्रीमंत होतात. झटपट श्रीमंत कसं व्हायचं हे त्यांना बरोबर माहीत असतं, जसं या मुलीला माहिती आहे. नाहीतर आपली तारा, तुझ्या ओळखीने ताराला काही कमी कार्यक्रम मिळतील का? पण नाही, ताराला जे काय मिळवायचं ते कष्टाने करिअर बनवायचं, मेहनत करायची. काय तारा, ही तुझी असिस्टंट ना, हिला जरा शिकवलं असतं तर बरं झालं असतं. पण ही मुलगी ना पॅरासाईट आहे पॅरासाईट. भैरव शॉक होते आणि तिलोत्तमाकडे बघायला लागते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.